सोलापुरात शेअर बाजारातून मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करण्यात आल्याचं बघायला मिळालं। तब्बल 15 कोटी रुपये लुटल्याप्रकरणी एकाला अटकही झाली आहे। निवृत्ती मारुती पैलवान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। सोलापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केल्याचं बघायला मिळत आहे। बातमी सोलापूरमधून आपण पाहतोय। शेअर बाजारातून मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, खरं तर महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषातून ही फसवणूक झाली। तब्बल 15 कोटी हे लुटण्यात आले आहेत। पोलीस नेमकं कशा या संदर्भात तपास करतात, काय कारवाई केली जाऊ शकते? नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर मधील ही खूप मोठी घटना म्हणावं लागेल, कारण निवृत्ती मारुती पैलवान अशा नावाच्या आरोपीला जे आहे ते सत्र न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। खरं तर हे प्रकरण असं आहे की हा जो आरोपी आहे तो पहिल्यांदा क्लासेस चालवायचा आणि त्यानंतरनं त्यांनी शेअर मार्केटचे क्लासेस सुरू केले आणि त्यानंतरनं जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर बाजारात जे आहे ते मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतरनं त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतरनं तब्बल 124 जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडून तब्बल 15 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतरनं सोलापुरातील शहर आर्थिक गुन्हे शाखेनं या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो तपास लावला आणि आरोपीला अटक करण्यात आलेली। मात्र यातील जो आरोपी आहे पैलवान, त्याची पत्नी अद्याप फरार आहे। या दोघांनी मिळून जे क्लासेसला येणारे मुलं आहेत त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून तब्बल 15 कोटींची फसवणूक केली आहे। यामध्ये आकडा देखील वाढू शकतो। म्हणजे आपण जर बघितलं गेलं तर आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात तपास करत आहे। यामध्ये अनेक गुंतवणूकदार जे आहेत ते देखील वाढण्याची शक्यता आहे आणि कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी आता मारुती पैलवानला जे आहे ते आता अटक करण्यात आलेली आहे। 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यामध्ये अजून किती आरोपी भेटतात यांच्यामध्ये नक्कीच अनिकेत, खरं त्यांच्यासोबत तर अजून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।